कैलासवासी हरीश काळे यांच्या स्मरणार्थ बावडा फुटबॉल क्लबच्या वतीनं बावडा फुटबॉल प्रीमियर लीग फुटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे। या स्पर्धेत 8 संघ सहभागी झालेत। गुरुवारी कसबा बावडा इथल्या पॅव्हेलियन मैदानावर विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत या स्पर्धेचं उद्घाटन झालं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत कसबा बावड्यात चांगले फुटबॉल खेळाडू तयार व्हावेत अशी अपेक्षा व्यक्त केली। आणि मला वाटतं आपलं नशीब चांगलं आहे, गाव म्हणून आपलं नशीब चांगलं आहे की आपल्याला ग्राउंड आहे, नाहीतर अनेक गावामध्ये आता ग्राउंड नाही अशी अवस्था आहे खेळायची इच्छा असली तरी। त्यामुळे माझी सगळ्यांनाच विनंती आहे की हे ग्राउंड व्यवस्थित राहिलं पाहिजे, स्पर्धा चांगल्या पद्धतीनं झाल्या पाहिजेत। फुटबॉल मला वाटतं बी टीम आता ऑलरेडी आपली KSAला ॲफिलिएटेड झालेली आहे, त्यामुळं ए टीममध्ये लवकर कसं जातील आणि शाहू स्टेडियमवर कसबा बावड्यानं मॅच जिंकली असं एक स्वप्न आपल्याला निर्माण करायचं आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी ताकदीनं प्रयत्न करावेत। यावेळी माजी नगरसेवक मोहन सालपे, श्रीराम सेवा संस्थेचे सभापती संतोष पाटील, उपसभापती अनंत पाटील, किशोर पाटील, धनाजी गोडसे, निलेश नरुटे, अक्षय खोत, चेतन बिरंजे, मनोज वेटाळे, संजय पाटील, युवराज उल्पे, शामराव करपे, राजू ढेरे, प्रदीप उल्पे यांच्यासह फुटबॉल टीमचे मालक, खेळाडू आणि फुटबॉलप्रेमी उपस्थित होते।